जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळेजण? हसत राहा, खेळत राहा. आपला जो अभ्यास आहे तो व्यवस्थित कंप्लीट ठेवायचा आणि मस्त राहायचा. मागील व्हिडिओ मध्ये आपण आपला जो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे त्यामधला प्रॉब्लेम सेट फर्स्ट, जो की पेज नंबर 29 वर आहे, त्यामधला तिसरा आणि चौथा हे दोन गणिते घेतले होते. आता या व्हिडिओ मध्ये आपल्याला जो पाचवा आणि सहावा क्वेश्चन आहे, तुम्ही तुमच्या पुढे पुस्तक ठेवा जेणेकरून मी काय बोललो हे ध्यान राहील. पाचवा आणि सहावा हे दोन क्वेश्चन आपल्याला आज घ्यायचे, जे की फॅक्टरीचं गणित आहे. त्याच्यामध्ये स्किल वर्कर्स आणि अनस्किल वर्कर्स या दोघांची सॅलरी, त्यांची पेमेंट आपल्याला काढायची आहे. तर मी पाचवा क्वेश्चन बोर्डवर लिहिला. कदाचित हे लाईटचा उजेड एवढ्यामध्ये कुठे येत असेल, क्वेश्चनवर यायला व्यवस्थित आपण क्वेश्चन वाचून घेऊ. पुस्तकामधला तुम्ही क्वेश्चन वाचवा. ह्या लाईटच्या जे उजेडाचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येईल. आणि जे खाली जागा आहे तिथं कोणतीही लाईट चमकत नाही, म्हणजे उत्तर आपल्याला व्यवस्थित बघता येईल, लिहिता येईल. ठीक आहे. सर्वात अगोदर उत्तराला सुरुवात करते वेळेस क्वेश्चन काय म्हणतो तो समजून घेऊ. प्रश्न काय म्हणतो बघा. प्रश्नामध्ये सर्वात अगोदर इन अ फॅक्टरी द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल अँड अनस्किल वर्कर. साधं सोपं गणित आहे. फॅक्टरी असते, कंपनी असते. कंपनीमध्ये जे काम करणारे लोक असतात, काही लोक स्किल वाले असतात, काही लोक अनस्किल वाले असतात. कसे हो सर? आता जे समजा एखादी ट्रक आली, ट्रक मधली जे पोते आहेत, जे काही पोते असतील ते उतरण्याचं काम आहे हमाल लोक करत असतात. ते कोणते असतात? अनस्किल वाले असतात. त्यांच्यामध्ये कोणती स्किल नसते. आणि तेच कंपनीमध्ये इंजिनियर लोक असतात, एखादी मशीन ऑपरेटर करणारे ऑपरेटर असतात, ते असतात स्किल वाले वर्कर्स. आणि जे स्किल वाले वर्कर असतात त्यांची पेमेंट जराशी जास्त असते, आणि जे अनस्किल वाले वर्कर असतात त्यांना रोजंदारीवर काम करावं लागते. उदाहरणार्थ 300 ते 400 रुपये रोज याप्रमाणे ते काम करत असतात. आपल्याला डेली लाईफ मध्ये चांगल्या प्रकारे माहित आहे. मग त्या दोघांची जी पेमेंट आहे त्यांचा रेशो दिलाय 5:3. याचा अर्थ काय हो सर? थोडं खुलके सांगा बरं. 5:3 म्हणजे काय? 5 आणि 3 मिळून 8. 5:3 म्हणजे काय? 5 आणि 3 मिळून 8 रुपये हे दोघांची मिळून पेमेंट आहे. 8 रुपये म्हणजे 8 रुपये नाही, 8 रेशो. त्यापैकी 5 रेशो हे स्किल वाल्यांना द्यायची आणि 3 रेशो हे अनस्किल वाल्यांना द्यायची. असं दोघांचा पॅटर्न आहे, दोघांचा रेशो. ठीक आहे सर, इथपर्यंत समजलं? पुढे काय आहे? टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम, म्हणजे दोघांची मिळून 720 रुपये पगार आहे रोजची. कशी? 5 रुपये रोज हे स्किल वाल्याला भेटतो, 3 रुपये 3 रेशो हे अनस्किल वाल्याला भेटतो. रेशो के ने डिनोट करतात. 5 रेशो 3 रेशो दोघांची बेरीज ही 720 रुपये आली पाहिजे, असा ते क्वेश्चनचं म्हणणं आहे. मग आपल्याला काय करायचंय? आपल्याला सोपं आहे. जे स्किल वाले वर्कर आहेत त्यांना x रुपये रोजची पगार आहे असं समजून, जे अनस्किल वाले वर्कर आहेत त्यांना y रुपये रोजची पगार आहे असं समजून, आणि ज्या कंडिशन आपल्याला दिल्या त्या कंडिशन मध्ये त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून दोन इक्वेशन येतील ते सॉल्व्ह करू. स्टेप बाय स्टेप आपण गणित करू. जसं जसं दिलंय तसं तसं आपल्याला गणित सॉल्व्ह करायचंय. सर्वात अगोदर आन्सरला सुरुवात करते वेळेस मी काय लिहिणार? कन्सिडर द डेली वेक्स ऑफ स्किल अँड अनस्किल वर्कर is x and y respectively. म्हणजे काय? स्किल वाल्याची डेली पेमेंट x रुपये प्रति रोज, अनस्किल वाल्याची डेली पेमेंट y रुपये प्रति रोज अशी आहे, आपण समजलो. मग बाय गिवन फर्स्ट कंडिशन दिलेल्या पहिल्या अटीनुसार काय दिलेली पहिली अट? x आणि y चा रेशो 5:3 दिलाय गुरुजी. जसं जसं दिले आपण तसं घेतलं. याचा अर्थ काय निघून येतो की x भागिले y बरोबर 5/3 येतात. x भागिले y बरोबर 5/3 येतात. पण याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर लिनियर इक्वेशन बाहेर निघतं. जसं की x गुणिले 3x बरोबर 5 गुणिले y 5y. मी 5y ला तिकडून बोलून घेतो इकडं. ये रे बाबा इकडं. 3x 5y इकडे येऊन -5y होतील आणि इकडे राहील 0. आणि हे झालं आपलं फर्स्ट लिनियर इक्वेशन. इथपर्यंत क्लिअर? हा या नावामध्ये उत्तर द्या फक्त. जी फर्स्ट कंडिशन आपल्याला दिली त्यानुसार आपण फर्स्ट इक्वेशन काढलो. सोपं आहे. मग सेकंड इक्वेशन कसं काढायचं सर? सेकंड इक्वेशन मध्ये सेकंड कंडिशन लागू करणार. सेकंड कंडिशन काय म्हणते?
की द सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम, दोघांची मिळून सॅलरी किती आहे 720 आहे. देअरफॉर बाय गिवन सेकंड कंडिशन काय आहे की एकाची पहिल्या स्किल वाल्याची सॅलरी x, अनस्किल वाल्याची सॅलरी y, दोघांची मिळून सॅलरी 720 आली पाहिजे. बस सेकंड इक्वेशन मिळालं. सोपं आहे. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करते वेळेस त्यांचे कोएफिशियंट आपल्याला सेम करावे लागतील. जसे की फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट +3 आहे, सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे. मला इथं 3 करायचे. का करायचे? कोएफिशियंट सेम करावे लागतील म्हणून मी इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करून घेतो जेणेकरून इथं 3 होतील. देअरफॉर मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन सेकंड. 3 into x 3x होतील, 3 into y 3y होतील आणि 3 न 720 ला गुणल्याच्या नंतर 3 0 0 3 2 6 3 7 21 हे झालं आपल्यासाठी नवीन इक्वेशन नंबर 3. का? कारण 2 ला आपण मॉडिफाय केलं, आपल्याला जसं पाहिजे तसं बनवलं. 3x पाहिजे होते 3x बनवले कारण आपल्याला कोएफिशियंट सारखे करायचे आहेत. ठीक आहे. हे झालं आपलं थर्ड इक्वेशन. आता 3 आणि 1 हे दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह करून घेऊ. तिकडे सोपं आहे. फक्त वर्ड प्रॉब्लेम मध्ये लिनियर इक्वेशन मध्ये आपल्याला दोन लिनियर इक्वेशन काढता आले पाहिजे. मग बाकीचे लहान लेकरे सॉल्व्ह करतात दोन लिनियर इक्वेशन सॉल्व्ह दिल्याच्या नंतर. लिहिणार आता काय करू शकतो? 3x 3x आहे, दोघांचे कोएफिशियंट सेम आहेत, साइन सुद्धा सेम आहे. हे कटून जावे यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. म्हणून लिहिणार गेट सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड 3. गेट सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड 3. फर्स्ट इक्वेशन आहे 3x minus 5y is equals to 0 ले लो और 3x plus 3y is equals to 2160 म्हणजे 2160. दोघांची काय करायची? सबट्रॅक्शन. पण काळजी घ्यायची सबट्रॅक्शन करते वेळेस जे खालचं इक्वेशन आहे त्याचे पूर्ण साइन टोटली चेंज होते. म्हणून +3x च्या ठिकाणी -3x, +3y च्या ठिकाणी -3y आणि +2160 च्या ठिकाणी -2160 होतील. क्लियर? आता +3x -3x विल गेट कॅन्सल. -5y आणि -3y दोघे मायनस आहे, एकाच वर्गातले आहेत म्हणून एका जागी लिहून घेऊ, दोघांना एका जागी बसून घेऊ. -5y आणि -3y मिळून झाले -8y. शून्यामधून 2160 जात नाही, 2160 मधून शून्य घातले 2160 येतील आणि उलट केल्यामुळे मायनस येईल. काय बोलावलं ध्यान द्या. शून्यामधून 2160 जात नाही, बरोबर गुरुजी? मग 2160 मधून 0 काढा, काढले गुरुजी. मग जे काय उत्तर येणार आहे त्याला मायनस द्यायचं. म्हणून मायनस बोथ साइडचे विल गेट कॅन्सल. y ची व्हॅल्यू काढायची आहे. अडचण आहे 8 ची. 8 हे गुणाकारात आहे, तिकडे जातील 2160 च्या भागाकारात. म्हणून 2160 भागिले 8 याप्रमाणे आपल्याला y ची व्हॅल्यू भेटून जाईल. काय? 8 1 8, 8 1 8, 8 2 16, 21 मधून 16 गेले, 5 उरतील 56 झाले. 8 7 56, 0 ला 0 मीन्स y ची व्हॅल्यू आपल्याला 270 मिळाली. ही आहे आपली पहिली व्हॅल्यू. राईट? आता आलेली पहिली व्हॅल्यू कोणत्या ना कोणत्या एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू आणि आपली x ची व्हॅल्यू काढून घेऊ. म्हणून लिहिणार पुट y is equals to 270 in इक्वेशन सेकंड. मी सेकंड इक्वेशन काय घेतलं कारण ते जरासं सोपं आहे. म्हणून सेकंड इक्वेशन आहे x plus y is equals to 720. x ची व्हॅल्यू काढायची आहे, y ची व्हॅल्यू 270 बरोबर 720. x ची व्हॅल्यू काढायची आहे, आपल्याला अडचण आहे 270 ची. 270 हे पॉझिटिव्ह आहे, तिकडे जाऊन निगेटिव्ह होतील. म्हणून x बरोबर 720 - 270 प्रमाणे x ची व्हॅल्यू आपल्याला भेटू जाईल. 0 मधून 0 गेले 0, 2 मधून 7 जात नाहीत, 12 मधून 7 गेले 5 आणि इथे राहिले 6, 6 मधून 2 गेले 4, 450.
बरोबर आली का? 7 5 12 2 4 1 4 आणि 3 7 7 23 राईट. म्हणजे आपलं उत्तर बऱ्यापैकी बरोबर आलेलं आहे. ही आहे आपली x ची व्हॅल्यू. एकदम जबरदस्त. आपण x ची व्हॅल्यू सुद्धा काढलो, y ची व्हॅल्यू सुद्धा काढलो आणि आपण आपला इथं क्वेश्चन सॉल्व्ह केला. पण एवढ्यात उत्तर संपलं का? नाही. सर्वात शेवटी जे आपल्याला कॉन्क्लुजन द्यायचे ते फार महत्त्वाचं राहील. त्याच्यासाठी तर आपण हे सगळं उचापटा केली. सर्वात फायनल फाइंड द डेली वेक्स ऑफ, म्हणून लिहिणार डेली वेक्स ऑफ स्किल वर्कर, डेली वेक्स ऑफ स्किल्ड वर्कर इज, स्किल वाल्याची म्हणजे एक्स वाल्याची व्हॅल्यू किती आहे? 450 रुपये. 450 रुपये. अँड अनस्किल्ड वर्कर, अनस्किल्ड वर्कर इज, वाई की वैल्यू कितनी है? 270. 270 यहाँ पे लिख लिए और अपन का क्वेश्चन यहाँ पे सॉल्व हो गया. हा झाला आपला पाचवा क्वेश्चन, लिनियर इक्वेशन मधला प्रॉब्लेम सेट मधला पाचवा क्वेश्चन. म्हणजे जवळपास आपण धड्याच्या शेवटच्या क्वेश्चन पर्यंत येऊन बसलो. आता एक क्वेश्चन संपला की आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर पूर्ण संपतो. म्हणून आता हा क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, वहीमध्ये नोट करा, एकदा दोनदा प्रॅक्टिस करा. तुम्हाला सुद्धा क्वेश्चन जमून जाईल. मेन उद्देश राहील तुम्हाला सॉल्व करता येणं. ठीक आहे. चला तर मग ठीक आहे, आपण जाऊ आपल्या 6व्या क्वेश्चन कडे. तो क्वेश्चन मी लिहून घेतो. आणि हा आपला लास्टचा क्वेश्चन जो की क्वेश्चन नंबर 6 आहे. हा क्वेश्चन स्टार वाला गणित आहे. बऱ्याच वेळेस आपल्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. आणि या क्वेश्चन मध्ये जी कन्सेप्ट लपलेली आहे ना, तीच कन्सेप्टवर बरेच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा क्वेश्चन येतात. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात ते इथून याच कन्सेप्टून क्वेश्चन येतात. सर्वात अगोदर क्वेश्चन काय म्हणतो वाचून घेऊ. बोर्डावरचा लाईट एवढ्यामध्ये कुठे चमकत असेल मी क्वेश्चन वाचून घेतो जेणेकरून आपल्याला समजून जाईल. सर्वात अगोदर काय म्हणते की प्लेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट आहे. म्हणजे दोन ठिकाणं. आता वेळ लागणार आहे क्वेश्चनला, लागू द्या काय हरकत नाही. पण क्वेश्चन एकदाच भारी समजून घेऊ जेणेकरून पूर्ण वर्षभरामध्ये या क्वेश्चन कडे बघायची गरज पडणार नाही. वेळ लागला तर हरकत नाही. दोन ठिकाण आहे. समजा ए एक ठिकाण आहे, बी एक ठिकाण आहे. हे दोन ठिकाण एकमेकांपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. हा दे आर ऑन द स्ट्रेट रोड, एका सरळ रेषेवर आहे. म्हणजे असं गोल फिरून कुठेही गेलेला नाही तो रस्ता. सिंपल आहे. ए अँड बी दोन ठिकाण, दोघांमधलं अंतर 30 किलोमीटर. क्लिअर. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी. आता दोन मुलं आहेत. हे ए आणि बी हे दोन ठिकाणं झाले. ए हे बी. समजा हा हमीद आहे, हा हमीद आहे. मी छोटा काढला कारण आपल्याला बराच डेटा इथं फिल करायचा. एच फॉर हमीद. आणि इथं असलेला जोसेफ, समजा हा जोसेफ आहे. जे फॉर जोसेफ. हे दोन मुलं आहेत. हमीद काय करतोय? ए पासून बी पर्यंत जातो. ठीक आहे भाई. हमीद ए पासून बी पर्यंत जाणार ऑन अ बाईक, बाईकवर आहे, गाडीवर, टू व्हीलरवर. ऍट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट फ्रॉम बी ऑन अ बाईक. जोसेफ सुद्धा गाडीवर बी पासून ए कडे निघाला. बऱ्याच वेळेस होतं असं. समजा एखादी आपण रोजच्या लाईफ मध्ये करतो किंवा मी इकून येतो, तू तिकून ये, दोघ जण एकाच ठिकाणी भेटूत. जे काही तू मला पैसे देणार, मी तुला पैसे देणार किंवा वस्तूची देवाणघेवाण करणार, तेवढं काम करून घेऊ. मग तू तुझं तुला जा, मी माझं मला जातो. असं रोजच्या डेली लाईफ मध्ये आपण करतो. तसंच काय करलाय, हमीद ए पासून बी पर्यंत चाललाय आणि जोसेफ बी पासून ए पर्यंत यायलाय. दोघं कुठेतरी भेटणार आहेत. दोघं कुठेतरी भेटणार आहेत. चला ठीक आहे, पुढचा क्वेश्चन वाच. बी ऑन अ बाईक ट्रॅव्हल्स टुवर्ड ए. ठीक आहे. दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट. ते एकमेकांना 20 मिनिटांनी भेटणार आहे. कुठं भेटणार आहे? या 30 किलोमीटरच्या रस्त्याच्या मध्ये कुठंतरी भेटतील. ज्याचे स्पीड जास्त आहे तो जरासा लांब जाईल, ज्याची स्पीड कमी आहे तो थोडासा कमी लांब जाईल. म्हणून या ठिकाणी ते भेटत असतील 20 मिनिटांनी. किती मिनिटांनी? 20 मिनिटांनी. ठीक आहे. 20 मिनिटांनी ते एकमेकाला भेटतील. इथपर्यंत झाला अर्धा क्वेश्चन. अर्धा क्वेश्चन. दुसरा सेकंड कंडिशन काय म्हणते? इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ऍट द सेम टाइम बट इन द अपोजिट डायरेक्शन. जोसेफचं मन बदललं. कंडिशन दुसरी आहे. जोसेफचं मन बदललं. जोसेफ जो एकडे येणार होता तो आता म्हणणार मी जाणार नाही. जे काय पैसे द्यायचे होते हमीदला तो मी देणार नाही. आणि जोसेफ काय करायला पळून चलाय दुसरीकडेच.
पुन्हा इकडे पळून चला आपापल्या दुसऱ्या वाट. सेकंड कंडिशन आहे. पहिली कंडिशनला तो येणार होता, आला असता तर 20 मिनिटांनी तो भेटला असता. पण सेकंड कंडिशन काय म्हणते की तो आता पैसे न देतात पळून जायला बघतोय. मग हमीद काय करतोय, बाबा जोसेफला मी जाऊच देणार. कसा पळून जाते बघतोच मी. जोसेफच्या मागं मागं जातो आणि सी या ठिकाणी तो 3 तासांनी एकमेकाला भेटतात. किती तासांनी? 3 तासांनी. जो हमीद आहे, जो जोसेफ पळून जाणार होता, त्या सी या ठिकाणी 3 तासांनी जोसेफला हमीद पकडतो. त्यावरून आपल्याला सेकंड इक्वेशन भेटणार आहे. 2 इक्वेशन 2 कंडिशन भेटतील. फक्त काळजी एवढीच, क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचा आणि त्यावरून आपल्याला 2 इक्वेशन काढून आपल्याला ते दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करायचे. हा क्वेश्चनचा रफ डेटा मी समजून सांगला. ठीक आहे. आता आन्सरला सुरुवात करू. आन्सर मध्ये आपल्याला काय काय लिहिता येईल ते आपण बघू. सर्वात अगोदर आन्सर मध्ये जे आपल्याला काढायला सांगितले तो अगोदर कन्सिडर करून घेऊ. फाइंड दी स्पीड ऑफ हमीद. जो हमीद आणि जोसेफ आहे दोघांची स्पीड आपल्याला फाइंड आउट करायची, म्हणजे तेच आपले व्हेरिएबल आहे. एक्स आणि वाय येऊन जाऊन आपण काय कन्सिडर करतो, एक्स आणि वाय. चला ठीक आहे. जो हमीद आहे त्याची स्पीड एक्स कन्सिडर करा आणि जो जोसेफ आहे त्याची स्पीड वाय कन्सिडर करा. लिहून घेऊ. लेट द स्पीड ऑफ हमीद इज x किलोमीटर पर आवर and Joseph is y किलोमीटर पर आवर. एवढा आपण समजून घेतला. मग हे स्पीड, डिस्टन्स, टाइम याबद्दल एक बेसिक फॉर्म्युला आहे, जसे पुऱ्या वर्ल्ड मध्ये फेमस आहे. त्या एकाच फॉर्म्युल्यावर स्पीड, डिस्टन्स, टाइम हे तिघांची डेफिनेशन आपल्याला सांगता येते. तो कोणता फॉर्म्युला सर? सर्वात अगोदर तर जे वाय ची स्पीड आपण कन्सिडर केलो त्याच्यावरून समजून झाली. हे वाय आहे ना स्पीड आहे, जी एक्स आहे ना स्पीड आहे. Therefore we know that. काय माहित आहे आपल्याला? We know that जी स्पीड आहे त्या स्पीडचा फॉर्म्युला सर माहित आहे आपल्याला. काय माहित आहे? स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. म्हणजे जे काही डिस्टन्स तुम्ही कव्हर करणार आहात, चालणार आहात, ते किती टाइम मध्ये कव्हर केलं या दोघांचा रेशो म्हणजे स्पीड. साहजिक आहे, आपण गाडी चालवते तेव्हा सांगतो की बाबा मला लई गडबड होती, मी 70च्या स्पीडनं आलो, किंवा मला काहीच गडबड नव्हती, मी निवांत 30च्या स्पीडनं आलो, असं आपण सांगतो ना, स्पीड सांगतो. तसंच स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम हे लिहिलं, हे फार महत्वाचा फॉर्म्युला आहे. जोपर्यंत तुम्ही शाळा शिकायला, जोपर्यंत तुम्ही अभ्यास करायला किंवा लाईफ मध्ये कुठेही काम येणारा फॉर्म्युला डिस्टन्स, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. याच्यावर आपल्याला हे गणित सॉल्व्ह करायचं. मग काय? मग सर्वात अगोदर फ्रॉम गिव्हन फर्स्ट कंडिशन काय म्हणते? फर्स्ट कंडिशन की बाबा जो ए आणि बी मधलं डिस्टन्स आहे 30 किलोमीटर, हे दोघं मिळून ट्रॅव्हल करायला. ए आणि बी हे दोघं मिळून. आता इथं कन्सेप्ट लपलेली कशी? क्वेश्चन मध्ये बघा, जो हमीद आहे तो बी कडे चलाय आणि जो जोसेफ आहे तो ए कडे आलाय. दोघं मिळून एकमेकाला भेटायले, म्हणजे एकच डिस्टन्स 30 किलोमीटरचा डिस्टन्स दोघं मिळून कव्हर करायले. म्हणजे दोघांची स्पीड काय होणार आहे यावेळेस? प्लस होणार आहे. कन्सेप्ट समजली का? समजा रेल्वेमध्ये तुम्ही बसलात, इकडून रेल्वेमध्ये तुम्ही बसलेली रेल्वे, तिकून येणारी रेल्वे, हे दोन रेल्वे एकच डिस्टन्स कव्हर करायले दोघं मिळून, म्हणून दोघांची बेरीज होणार. दोघांची बेरीज म्हणजे दोघांच्या स्पीडची बेरीज होणार. इथं सुद्धा तीच कन्सेप्ट आहे. जो हमीद आहे त्याची स्पीड एक्स आपण कन्सिडर केलेली आहे, जो जोसेफ आहे त्याची स्पीड आपण वाय कन्सिडर केलेली आहे. दोघंही एकच डिस्टन्स एकाच टाइमला कव्हर करायले, जे की 20 मिनिटं लागायले ते डिस्टन्स कव्हर करायला, म्हणून एक्स प्लस वाय होईल यावेळेस स्पीड. कन्सेप्ट समजली का? मी अजून सांगतो, वेळ लागला तर हरकत नाही. मी एक्स प्लस वाय का घ्यायलो? दोघांची स्पीडची बेरीज का व्हायली? कारण एक डिस्टन्स आहे, समजा पर्टिक्युलर एक डिस्टन्स आहे, हमीद इकून चलाय, जोसेफ इकून यायलाय एकाच टाइम मध्ये, म्हणून दोघांची बेरीज होणार, दोघांच्या स्पीडची बेरीज होणार. देअरफॉर बाय गिवन फर्स्ट कंडिशन स्पीड इज एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू डिस्टन्स काय आहे? डिस्टन्स 30 किलोमीटर आहे, म्हणून 30 लिहिलं. टाइम किती लागायलाय? 30 किलोमीटर ट्रॅव्हल करायला 20 मिनिटं लागायले त्या दोघांना एकमेकाला भेटायला, म्हणजे 30 किलोमीटर अंतर कव्हर करायला 20 मिनिट लागायले. पण 20 मिनिट आहे, टाइम हे डिस्टन्स हे किलोमीटर मध्ये आहे,
आणि आपण स्पीड हे किलोमीटर पर आवर मध्ये कन्सिडर केलो, तासामध्ये कन्सिडर केलो, व्हॅल्यू आपल्याला मिनिट मध्ये दिली. मग मिनिटला एका तासात कन्वर्ट करायचं. कसं सर? सोपं आहे. इथे सांगतो. समजा 30 मिनिट म्हणजे किती तास? अर्धा तास. कसं कन्सिडर करतो? 30 मिनिट आणि 60 मिनिटाचा एक तास होतो, म्हणून 30/60 प्रमाणे 1/2 आवर. कन्वर्ट केलं का 30 मिनिटाला तासामध्ये? हाय ना? हा. 20 मिनिट जर असतील आणि याला मला आवर मध्ये तासामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 20 मिनिट आणि 60 मिनिटाचा एक तास होतो सर, म्हणून 20 × 20 20 × 60 प्रमाणे 1/3 आवर आलं. म्हणजे एका 20 मिनिटाला मला 103 तास लिहिता येते. हे मी कन्वर्ट करून दाखवलं. ठीक आहे. मग आपल्याला जे टाइम आहे तो किती आहे? 20 मिनिटाचा आहे, म्हणून मी याला काय लिहितो? 20/60 आवर. याला वाटल्यास मी इथे लिहिणार 20 मिनिट इज इक्वल्स टू 1/3 आवर. इथे मी डायरेक्ट 1/3 लिहू शकतो. कोणी म्हणणार नाही की सर इथं डायरेक्ट का लिहिल्या. मी इथं सुद्धा समजून सांगितलंय आणि इथं सुद्धा नोट केलंय आन्सर मध्ये. हे रफवाला पार्ट आहे, इथं मी नोट करत चाललो. आता हा वाला पार्ट मला सोडवायचा, पण एक स्टेटमेंट सांगतो बघा, लक्षात ठेवायचं. छेदाचा छेद अंशाला गुणतो. काय स्टेटमेंट? छेदाचा छेद अंशाला गुणतो. जसे की हा अंश आहे, हा एवढा पार्ट छेद आहे, त्या छेदाचा छेद काय आहे? 3 आहे. म्हणजे छेदाचा छेद अंशाला गुणतो, म्हणजे 30 × 3 होतील. नेक्स्ट स्टेपला x + y = 30 × 3 90 झाले. किती झाले? 90 झाले. आणि हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. एकदम जबरदस्त. आपण आपलं फर्स्ट इक्वेशन ड्राइव्ह केलो, तयार केलो. जे काय फर्स्ट कंडिशन आहे त्यामध्ये डिस्टन्स डिवाइड बाय टाइमचा फॉर्म्युला यूज केला. एकदम बारीक कन्सेप्ट आहे ती. 20 मिनिटला आवर मध्ये कन्वर्ट करायची, ती कन्वर्ट केलो. आणि छेदाचा छेद अंशाला गुणतो हे माहीत असल्यामुळं म्हणून मी 3 ने 30 ला गुणून घेतलं आणि 90 झाले. हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. हाय ना? क्लिअर. आता पुढे चलू. सेकंड इक्वेशन आहे, सेकंड कंडिशन आहे. काय म्हणते सेकंड कंडिशन मध्ये? जोसेफचं मन बदललं. जोसेफ जो काय हमीदला भेटणार होता तो आता मन बदललं, पळून चलाय आता जोसेफ. मग जो पळून जाणार आहे आता सेकंड कंडिशनला जोसेफ पुढे जाणार आहे, पण हमीद हार मानणार नाही ना. मी म्हणणार न पैसे देतात जोसेफ कसा पळून चलाय, मी जोसेफला पकडतो. मग जोसेफ ज्या स्पीडनं चलाय त्याच्यापेक्षा जास्त स्पीड हमीदची आहे. बघा, थोडं इमॅजिनेशन करा की आपला जो मित्र आपल्याला भेटणार होता, जे की आपले पैसे येणार होते त्याच्याकडून, त्यानं न देता जर पुढे पळून जात असेल तर त्याच्यापेक्षा जास्त स्पीड आपल्याला ठरवावं लागेल ना त्याला धरायला. तर ते स्पीड हमीदची जास्त स्पीड असल्यामुळं हमीद काय करायला 3 तासामध्ये जोसेफला पकडणार आहे. जोसेफ जे की 3 तासामध्ये कुठेतरी पुढे जाऊन लपला असेल, कुठेतरी पुढे जाऊन बसला असेल. 3 तास हे फार महत्वाचा आकडा आहे. चला आता हे थोडं थेरॉटिकल पार्ट, रफ पार्ट मध्ये आपण बऱ्यापैकी समजून घेतलंय. आता मी इकडे लिहितो. देअरफॉर सेकंड कंडिशन वाचून घेणार. कुठपर्यंत आलो? इथपर्यंत. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ऍट द सेम टाइम, त्याच वेळेला, एकाच वेळेला, बट इन द अपोजिट डायरेक्शन इन्स्टेड ऑफ टुवर्ड ए, एच्या विरुद्ध दिशेला, हमीद वुड हॅव काउंट हिम इन 3 आवर. म्हणजे दोघांनाही 3 तासाचा प्रवास केला. किती तासाचा? 3 तास प्रवास केला. 3 तासामध्ये हमीद एक्सच्या स्पीडनं किती दूर गेला असेल, जोसेफ वायच्या स्पीडनं किती दूर गेला असेल, ही कन्सेप्ट समजणं महत्वाचे. मी ती समजून सांगतो. सर्वात अगोदर एक छोटंसं गणित. काय म्हणते? आता समजा तुम्ही गाडी चालवायला, गाडीची तुमची स्पीड 30 ची स्पीड आहे, समजू शकतो. 30च्या स्पीडनं तुम्ही एका तासात किती किलोमीटर जाणार? 30 किलोमीटर. अरे वा गुरुजी, स्पीड वाढवली. 40च्या स्पीडनं तुम्ही एका तासात किती किलोमीटर जाणार? 40 किलोमीटर. अरे वा. 40च्या स्पीडनं तुम्ही 2 तासात किती किलोमीटर जाणार? 40 × 2 प्रमाणे 80 किलोमीटर. ठीक आहे भाई. 40च्या स्पीडनं तुम्ही 3 तासात किती किलोमीटर जाणार? 40 × 3 120 किलोमीटर जाणार. तसं स्पीड तुमची x आहे आणि तुम्ही 3 तासात किती किलोमीटर जाणार? 3x किलोमीटर जाणार. अरे वा, सोपं आहे तर. मग तसंच स्पीड तुमची y आहे, तुम्ही 3 तासात किती किलोमीटर जाणार? 3y किलोमीटर जाणार. समजायला तुम्हाला? म्हणजे काय, जो जोसेफ आहे बी पशी उभा होता, त्याचं मन बदललं, तो पळून जायचा प्रयत्न करतोय, त्याची स्पीड y किलोमीटर आहे,
3 तासामध्ये त्यानं किती किलोमीटर डिस्टन्स कव्हर केला असेल? 3y किलोमीटर. 3y किलोमीटर तो दूर गेला. जो हमीद आहे त्याची स्पीड x आहे, त्यानं 3 तासामध्ये जोसेफला जाऊन पकडालाय. म्हणजे एक्सच्या स्पीडनं 3 तासामध्ये जोसेफनं किती किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं? 3x किलोमीटर. म्हणजे ए पासूनच जे सी पर्यंत डिस्टन्स आहे ते 3x आहे. बी पासूनच जे y पर्यंत डिस्टन्स आहे ते 3y आहे. जर मी या टोटल डिस्टन्स मधून हे 3y जर डिस्टन्स मी मायनस केलं तर मला ए पासूनच बी पर्यंत डिस्टन्स भेटल का नाही? हा या नामध्ये उत्तर सांगा. टोटल कव्हर केलेला डिस्टन्स 3x मधून हा छोटासा तुकडा मी मायनस केला तर मला एबीचं डिस्टन्स भेटल आणि एबीचं डिस्टन्स मला 30 किलोमीटर गिवन आहे. म्हणजे मी काय लिहू शकतो? मी लिहू शकतो की डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद विथ स्पीड x इज 3x. डिस्टन्स कव्हर्ड बाय जोसेफ विथ स्पीड y is 3y. Therefore, total 3x minus 3y is equals to 30. हीच कन्सेप्ट समजून सांगायची होती आणि हीच कन्सेप्ट या क्वेश्चन मध्ये आहे. बाकीचे इक्वेशन सोपे सोपे येतात, इक्वेशन सॉल्व्ह करण्यात तेवढी मजा नाहीये, पण कन्सेप्ट समजणे फार महत्वाची राहील. म्हणून मी अजून एकदा सांगतो, वेळ लागू द्या. हमीदची स्पीड x आहे, 3 तासामध्ये 3x किलोमीटर जाईल. जोसेफची स्पीड y आहे, 3 तासामध्ये 3y किलोमीटर जाईल. म्हणून टोटल डिस्टन्स मधून जर मी 3y चा छोटा तुकडा मायनस केला तर मला एबीचं डिस्टन्स भेटणार आहे आणि एबीचं डिस्टन्स मला गिवन आहे. राईट. आता जे काय बोललो ते लिहिणार, जे काय बोललो ते मी लिहिणार. सर्वात अगोदर लिहिणार देअरफॉर नाउ डिस्टन्स कव्हर्ड बाय, एक नंबरला हमीद in 3 hours is 3x. का लिहिलं? वाटल्या झाला लॉंग मध्ये जाऊ. डिस्टन्स आहे, डिस्टन्सचा फॉर्म्युला काय तयार होईल? टाइम भागाकारा तिकडे स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स स्पीड इंटू टाइम. स्पीड कोणाची? हमीदची स्पीड आपण x समजली, टाइम हे 3 तास लागालाय म्हणून 3x होईल. कोणतं डिस्टन्स? हमीदचं टोटल कव्हर डिस्टन्स 3 तासामध्ये कव्हर केलेलं. नंबर 2 अँड डिस्टन्स कव्हर बाय जोसेफ इन 3 hours इज इक्वल्स टू स्पीड कोणाची यावेळेस? जोसेफची स्पीड y आहे इंटू टाइम 3 hours लागायला म्हणून 3 इज इक्वल्स टू 3y. हे दोघांचं डिस्टन्स झालं. हे टोटल जोसेफचं डिस्टन्स आणि हमीदचं डिस्टन्स दोघांमधला डिफरन्स काय यायला पाहिजे? 30 किलोमीटर यायला पाहिजे. म्हणून मी बाय गिवन सेकंड कंडिशन 3x मायनस 3y इज इक्वल्स टू 30 किलोमीटर घेऊ शकतो. हीच आपली सेकंड कंडिशन आहे आणि हेच आपलं इक्वेशन सेकंड आहे. 2 इक्वेशन आपल्याला भेटलेत. आपण नंबर 1 सिस्टमॅटिक ते आपण सॉल्व्ह करू शकतो. आता हे 2 इक्वेशन मी लिहिणार, त्यासाठी हा रफ मधला पार्ट मी मिटवणार. त्याच्या अगोदर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि समजत नसेल तर एकदा नाही दोनदा बघा, दोनदा नाही तीनदा बघा. मेन उद्देश राहील तुम्हाला समजणं. ठीक आहे. मी रफचा पार्ट मिटून घेतो. ठीक आहे. मी एवढा पार्ट मिटून घेतला. आता मी लिहिणार नाव बाय गिवन सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे? जे टोटल डिस्टन्स कव्हर केलंय हमीदनं 3 तासामध्ये 3x आहे, देअरफॉर 3x. आणि जे जोसेफनं 3 तासामध्ये डिस्टन्स कव्हर केलंय त्याच्या स्पीड वायच्या स्पीडनं 3 तासामध्ये 3y होईल. म्हणून मायनस 3y. मायनस का घेतलं? कारण टोटल डिस्टन्स मधून त्याचा छोटासा तुकडा आपण मायनस केला. आलेला तुकडा AB याची किंमत आपल्याला माहित आहे, गिवन आहे. म्हणून मी दोघांमध्ये सबट्रॅक्शन घ्यायलो, जे की एबीची व्हॅल्यू येणार. एबीची व्हॅल्यू आहे 30 किलोमीटर. ठीक आहे. रफचा पार्ट मिटवला, पण आशा करतो तुम्हाला रफचा पार्ट व्यवस्थित समजला असेल. जोपर्यंत क्वेश्चन समजणार नाही तोपर्यंत उत्तर समजणार नाही. म्हणून क्वेश्चन समजणं फार महत्वाचं राहील. म्हणून बाय गिवन सेकंड कंडिशन वी कॅन राईट हिअर 3x मायनस 3y इज इक्वल्स टू 30. बट हिअर 3 3 3 या 30 मध्ये 3 लपलेला आहे. 3 गुणिले 10 म्हणून 3 न प्रत्येक टर्मला मी डिवाइड केलं तर माझ्या पुढे इक्वेशन आलं x मायनस y इज इक्वल्स टू 10. हे झालं आपलं इक्वेशन सेकंड. राईट. दोन्ही इक्वेशन बऱ्यापैकी आहे, सोपे सोपे आहेत, फार काय अवघड नाही. y चा कोएफिशियंट +1 आहे,
वायचा कोएफिशियंट -1 आहे. जर दोघांची जर मी बेरीज केली वाय वाय हे कटून जाऊ शकतात असा अंदाज मला आला, म्हणून मी दोघांची काय करणार, बेरीज करणार. म्हणून सम ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट इक्वेशन x plus y is equals to 90. सेकंड इक्वेशन x minus y is equals to 10. दोघांची घ्यायची आहे सम. +1 -1 will get cancel. +y and -y will get cancel. Therefore 1x मिळून झाले 2x बरोबर 90 आणि 10 मिळून झाले 100. म्हणून x is equals to 100 भागिले 2 प्रमाण 50. म्हणून x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 50. x काय होतं, x हे आपल्या पहिलावाला जो हमीद आहे त्याची स्पीड होती x, म्हणजे हमीदची स्पीड 50 km/h आहे. त्याच्या गाडीची स्पीड 50 km/h आहे. 50च्या स्पीडनं तो जोसेफकडे चला. ठीक आहे भाई. आता काढूया x ची व्हॅल्यू काढल्यानंतर y ची व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू कशी काढणार, पुट x is equals to 50 in इक्वेशन फर्स्ट इक्वेशन काय आहे, x plus y 90. x plus y is equals to 90. x ची व्हॅल्यू काय आहे 50 प्लस y बरोबर 90. मला y ची व्हॅल्यू काढायची आहे. अडचण आहे 50 ची. 50 ला मी काय म्हणणार, बाबू तू जाय तिकडे निघून. 50 हे रागारागात प्लस आहे तिकडे जाऊन काय होतील, मायनस होऊन जातील. ठीक आहे भाई. y is equals to 90 minus 50 is equals to 40. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला 40 मिळालेली आहे. ठीक आहे. x ची व्हॅल्यू मिळाली 50, y ची व्हॅल्यू मिळाली 40. फायनल कॉन्क्लुजन देणार, काय देणार, देअरफॉर स्पीड ऑफ हमीद इज, हमीद म्हणजे पहिला 50 km/h अँड स्पीड ऑफ जोसेफ भाईची स्पीड 40 km/h. हे झालं कॉन्क्लुजन. एकदम सिस्टमॅटिक आपण आपला क्वेश्चन सॉल्व्ह केला. ओके, हा झाला आपला आजच्या क्लास मधला दुसरा क्वेश्चन आणि आपल्या ह्या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मधला शेवटचा क्वेश्चन. आणि अशा प्रकारे आपला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा चॅप्टर इथं संपला. आशा करतो की टोटल चॅप्टर, पहिला चॅप्टर हे मी कम्प्युटरच्या स्क्रीनवर घेतला होता. नंतर हे जवळपास फेस टू फेसचा तिसरा व्हिडिओ राहील. त्यामध्ये मी बरेच क्वेश्चन वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि याच्यापुढून मी फेस टू फेस घेण्याचाच प्रयत्न करतो. कारण का फेस टू फेस मध्ये एक फिलिंग पोहोचते क्वेश्चन मध्ये, मला काय समजून सांगायचंय. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरी बसून स्वतः बघसाल तेव्हा तुम्हाला एक समजून जाईल की मला काय समजून सांगायचं. ठीक आहे. म्हणून मी फेस टू फेसचा प्रयत्न करालो. नाव याच्यानंतर काय घ्यायचं, याच्यानंतर आपल्याला मला वाटते पार्ट 2 कडे जाऊ. पार्ट 2 मध्ये जे की आपण भूमिती म्हणतो, जॉमेट्री म्हणतो, त्यामधला फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी चालू करू. ठीक आहे. तुम्हाला कसं वाटलं हे व्हिडिओज, याच्यामध्ये काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये सांगा. याच्या लाईटचा प्रॉब्लेम, आवाजाचा प्रॉब्लेम हे काय असतील तर कमेंट करून सांगा, आपल्याला चेंज करता येईल. ठीक आहे. चला तर मग स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.